मराठवाड्यामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि 4ही जिल्ह्यांमध्ये पावसाची ही संततधार सुरूच आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांमधील 57 मंडळांमध्ये गुरुवार सकाळपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5, जालन्यातील 3, हिंगोलीतील 9 तर नांदेड जिल्ह्यातील 40 मंडळात जोरदार पाऊस झाला। उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची रिमझिम सुरूच आहे। 2 दिवसापासून विभागात ढगाळ वातावरण आहे। तुरळक ठिकाणी सूर्यदर्शन होत आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, आताची नेमकी काय परिस्थिती आहे? पाऊस थांबलाय का आणि जलसाठ्यांमध्ये आता वाढ झालेली आहे, त्या दृष्टीने नागरिकांना काय सूचना दिल्या गेल्यात? नक्कीच रिद्धी, 2 दिवसापासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे जे नदीकाठचे जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. कारण की नाशिकमधून सोडण्यात आलेला जो पाणी आहे आता तो जायकवाडी धरणामध्ये झेपावत आहे. जर एकंदरीत आपण मराठवाड्याच्या स्थितीबद्दल बोलायचं झालं तर मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली होती. पेरणी केलेले उगवलं नव्हतं, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट मराठवाड्यावर ओढावलं होतं. मात्र आता आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संततधार, काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि 48 तासापासून हा पाऊस सुरू आहे. आणि आता जरी पाहिलं तर थोडीफार विश्रांती पावसाने घेतली, मात्र राहून राहून पाऊस कंटिन्यू या मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पडत असल्यामुळे कुठेतरी शेतकरी हा सुखावल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आणि नदी नाले धबधबे हे पुन्हा प्रवाहित झालेले आहे आणि हा पाऊस आता शेतीसाठी पुन्हा चांगला मानला जात आहे। कारण की पेरणी झालेली होती, मात्र पाऊस झाला नव्हता, त्यामुळे शेतकरी चिंतेत होता। दुसरीकडे काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील रखडल्या होत्या। आता त्या सर्व पूर्ववत होणार आहे आणि शेतकरी आता पेरणीच्या मशागतीला लागलेला आहे आणि पेरणीला देखील मराठवाड्यामध्ये आता वेग आलेला जी, आहे। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सचिन।